नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी आहे रायझिंग डे दिवसाच्या आयोजनाबद्दल. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये आज रायझिंग डे दिवसाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांनी शस्त्राबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये आज रायझिंग डे दिवसाचे आयोजन हे करण्यात आले होते. रायझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती करून देण्यात आली. घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात रायझिंग डे दिवस साजरा करण्यात आला. यावेळी घाटंजी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांनी विद्यार्थ्यांना शस्त्राबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी. या शस्त्राने फक्त आपल्याला जमाव पांगवण्यासाठी उपयोग होतो. यात जो बुलेट्स येतो तुम्हाला दाखवतो मी की त्यातून बारीक खरे निघतात आणि ती खरे जमावाला पांगवण्यासाठी पुरायला पिक्चरमध्ये, TV मध्ये, सिरियलमध्ये. तर याला म्हणतात पिस्टल. काय म्हणतात? पिस्टल. हे आमच्या पोलीस विभागामध्ये PSI आणि आग म्हणून सोबत वापरतात. तर याच्यामध्ये एकूण 10 राऊंड बसतात आणि गरजेनुसार याचा उपयोग केला जातो. याला म्हणतात पिस्टल. हे इन्सास, याचं नाव आहे इन्सास. ही सुद्धा SLR सारखंच काम करते. शक्यतो आपल्या इकडे बऱ्याच कमी असतात. हे बॉर्डरवर सिक्युरिटी गार्डसाठी याचा खूप जास्त उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होण्याबद्दल एक भावना निर्माण व्हावी हाच या मागचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी व्यक्त केली. पाहूया. रायझिंग डे निमित्त अशा प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात पोलीस दलामार्फत आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपल्या घाटंजी शहरात हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे की विद्यार्थ्यांना पोलिसांप्रती आकर्षण निर्माण व्हावं. या व्यतिरिक्त पोलिसांचे वेपन पाहून त्यांच्यामध्ये एक पोलीस दलात सहभागी होण्याबद्दल किंवा पोलीस दलात भरती होण्याबद्दल एक भावना निर्माण व्हावी आणि देशसेवेचं त्यांनी व्रत जोपासावं या उद्देशाने हा आपण कार्यक्रम राबवत असतो. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.